मित्रांनो नमस्कार. पंढरी पाठे. प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा विदर्भात प्रामुख्याने यवतमाळमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि थोडा चिरीमिरी पाऊस पडतो. साधारणतः 2-2.5-3 मिलीमीटर पाऊस पडला असेल आणि या सिच्युएशन मध्ये या ठिकाणी हे गाव कोणतं? काळी दौलत खान, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळचं कुटुंब आहे. यांची जमीन कुणीतरी हडपलेली आहे आणि ही हडपलेली जमीन यांना परत मिळावी यासाठीचं हे आमरण उपोषण आहे. आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इन फ्रंटला, म्हणजे ज्या ठिकाणावरून आपण प्रवेश करतो तिथे यांचे उपोषण चालू आहे. इकडे कलेक्टर ऑफिस आहे, इकडे कलेक्टर ऑफिस आहे बस. आणि कधी बसले तुम्ही उपोषणाला? आम्ही कालपासून 20/7/2026 काल रात्री 3 वाजतापासून बसलो. 3 वाजता. 3 ते 4 वाजते. काय विषय? आमचं शेती बद्दलच आहे विषय. म्हणजे हे आमचे मालक 2022 मध्ये निकाल लागला आमच्याकडून, इथून लागला आणि आपल्या तहसील मधून बी लागला. पण ते त्याईनं 1 महिन्याची मोहलत दिली त्यांना, तर त्याईनं अमरावतीला अपील केली. अमरावतीला अपील केली. तेव्हापासून मग हे जे तारखी खेळत होते त्याच्याकडून अमरावतीला लावून घेतला 2 वर्षात, 1-1.5 वर्षातनी. नंतर यायनं नागपूरला केली. त्याच्याकडून लागल्यानंतर याने नागपूरला अपील केली. तर अजून केस चालूच आहे. आम्हाला काही न्याय देत नाहीत ते. आणि नुसते कागद घेऊन जातात, वापस येतात. ते हजेच काय हजर राहत नाही कधी. सध्या तुमच्याकडे जमीन वगैरे आहे काही? नाही, आम्ही भूमीहीन आहे. लँडलेस लेबर, जमीन नाही. जमीन नाहीये म्हटलं काहीच आहे? जमीन नाही, आम्ही भूमीहीनच आहे. बाळ अंगणवाडीमध्ये शिकत आहे की नर्सरी? अंगणवाडी. अच्छा, काळी दौलत मध्ये. काय माऊली, तू म्हणजे तुम्ही जेव्हा होता, तुमचे पती वगैरे असतील, तेव्हा तुमच्याकडे ही जमीन होती का? हो होती. म्हणजे किती साली या लोकांनी तुमची जमीन हडपली? मला समजत नाही, पण आमच्याकडे जमीन होती आणि आमचं म्हाताऱ्यानं वाहिली होती. तर सासरा होता आमचा तेव्हा. सासरा असताना दोघं बापले की एका जागी असताना आमच्या सासऱ्यानं गाणातनी म्हणून लिहून दिली त्याला. त्यानं मग काय तिने सोडून घ्यासाठी गेले आमचे सासरे. पैसे घेऊन गेले, पैसे घेतले, वावरात सोडून द्यायचा कागद त्याला बी नाही, काहीच दिलं नाही. आमच्या सासऱ्याला काही कळत बी नाही. तुमच्या पतीचं नाव काय? भावराव आढाव. तुमचं नाव? पार्वतबाई आढाव. हो, आढाव. साधारणतः वय किती आहे तुमचं? आता ते वय काय समजते बापा, लहानपणी माय बाप मरून किती? 85 वर्ष. मी ते आता लावते ते मला ते भारत स्वतंत्र झालं तुमचं ते कळती. इंदिरा गांधीचा काळ वगैरे माहित असेल तुम्हाला? तेव्हा तर चांगली मोठी होती हो मी. मोठ्या होत्या, पंतप्रधान होत्या त्या, तेव्हा पाहिलं असेल तुम्ही त्यांना? तेवढं आठवत नाही ना. हो, आठवत. अडाणी लोक आम्ही, काय आठवते आम्हाला तसं? काय 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 विषय शेतीबद्दल? या ना अलीकडे या थोडं. तुम्ही यांचे पती? तुमचं नाव? लक्ष्मण भावराव. बर. कुणी हडप केली जमीन? नाव काय त्यांचं? मिर्झा इशरत अजित मिर्झा. मिर्झा आहे. मिर्झा प्रॉपरचे कुठचे? काळीचेच आहेत, पण ते आता इथं नाही आहेत राहायला. पुसदला गेले, सर्व्हिसला आहेत. किती एकर जमीन आहे? 7 एकर. एकूण 7 एकर जमीन. हो. आता त्या जमिनीचा सातबारा कुणाच्या? त्यांच्याच नावावरती? त्यांच्याच नाव आहे. तुम्ही कोर्टात जिंकले होते असं तुमचं म्हणणं आहे? हो, आम्ही तुमचं आणि तहसील मधून आमच्याकडून लागला होता निकाल. तहसील महागाव? हो, महागाव. तुमच्याकडून निकाल लागला. हो. नंतर त्यांनी पुन्हा अमरावतीला अपील केली. त्यानं आम्हाला 1 महिन्याची हे दिली होती, मोहलत दिली होती. 1 महिन्यानंतर तुम्ही म्हणे नंतर ताबा करा म्हणे. त्यानं जर ना अपील केली तर तुम्हाला भेटते म्हणे. मग त्यानं अपील केली 1 महिन्याच्या आत. मग ती गेली शेती. आता तुम्ही जिल्हाधिकारी यवतमाळ या ठिकाणी आलात. इथं आला ना तुम्ही यवतमाळमध्ये? हो, यवतमाळ. यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुम्हाला? यांच्याकडनं आता ते अपेक्षा काय ठेवा, आम्हाला येऊन बी नाही पाहायला तयार आहे. तर कोणी विचारलं नाही, कोणी पाहायला नाही. कालपासून इथं बसून आम्ही, पाऊस चालू आहे वरून. बरोबर. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही उठणार नाही, इथंच बसणार? इथून उठणार नाही. नक्की? जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही
ही मुलगी कोणाची आहे? तुमचीच आहे का? बाई इकडे ना, ये 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 ना, ये इथं ये ये ना, ये ना इथं बाई, इथं ये मोबाईल नंतर बाई ये बस. तुझं नाव काय कृतिका लेशमे आडा आणि कितवीला आहे तू शाळेमध्ये? 5वी. 5वीला. काय व्हायचंय मोठं होऊन तुला? काही व्हायचं असेल, नर्स व्हायचं की डॉक्टर व्हायचं, शिक्षक व्हायचं की देशाचा पंतप्रधान व्हायचं की राज्याचा मुख्यमंत्री व्हायचं? शिक्षक व्हायचं. आणि मग सध्या तू उपोषणाला बसलेली आहे. जेवण वगैरे केलं की नाही? जेवण नाही. काहीच? कोणी आलं इथं विचारायला जेवण वगैरे केलं का? दिलं. माहित नाही रात्री आलं. आणून दिलं का? पाऊस चालू आहे बघ. आम्ही काय करायचं, आम्हाला कोणी विचारायला पाहिजे. म्हणजे ही सध्याची परिस्थिती एकंदर आपल्या देशाची आहे. या मतदारसंघाचे खासदार असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा स्थानिक या मतदारसंघाचे आमदार असतील किंवा ते उमरखेड महागावचे आमदार किसन वानखेडे, बरोबर आहे ना? तुमचे आमदार कोण आहेत? तो आमदार कोण आहेत तुमचे? काय रे, हो बरोबर आहे. सॉरी, यांचे आमदार जे ते इंद्रनील नाईक आहेत, जे की राज्याचे राज्यमंत्री आहेत मृद व जलसंधारणचे. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण मोहिनी नाईक ज्या पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत, त्यांना सुद्धा रिक्वेस्ट आहे की आपण अशा लोकांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. लोकांनी जमीन हडपली म्हणून या ठिकाणी ते उपोषणास बसलेले आहेत. वरनं छोटासा पेंडॉल आहे, आकाशातनं पाणी पडत आहे. शेतकरी चळवळीच्या वतीनं मी माननीय कृष्णाभाऊ पुसनाके असतील, सचिनदादा मनवर असतील, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने यांना पाठिंबा आहे. आता या ठिकाणी या उपोषणास, यांचं उपोषण नाही आहे, आता आमचं उपोषण आहे. राज्यमंत्र्यांना विनंती करतो की जर आपण तात्काळ या विषयाच्या संदर्भाने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार नसाल तर मग शेवटी याचे जे इम्पॅक्ट होतील चांगले वाईट, हे तुम्हाला भोगावे लागतील. एक छोटी बाळ आहे, बाई आहे, उद्या त्याला खूप मोठं व्हायचंय, तिचं स्वप्न आहे खूप मोठं व्हायचं. छोटा आहे, तो झोपत आहे. शेवटी नाईटला प्रवास फार वेगळा असतो. थांबतो पंढरी पाठी यवतमाळ.